हालेलुया. अद्भुत साक्ष आहे. बहीण नीता साक्ष सांगत आहेत. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून त्यांना भयंकर रक्तस्रावाचा त्रास होता. अनेक हॉस्पिटल्समध्ये मी गेले, पण मला कुठेही आराम नाही मिळाला. बहीण सांगत आहेत की मला आशीर्वाद प्रार्थना भवन बद्दल काही आमच्या नातेवाईकांनी सांगितलं, आणि ते सांगत आहेत की मोठ्या विश्वासाने आशीर्वाद प्रार्थना भवन मध्ये आले. त्याच दिवशी सेवकांच्या मुखातून पवित्र आत्मा बोलले की एक बहीण आहे, त्यांना रक्तस्रावाचा त्रास आहे, भविष्यवाणी झाली होती. आणि बहीण सांगत आहेत मी पुढे आले, तसं सेवकांनी एक ओढणी घेतली आणि ते सांगत आहेत की सेवकांनी त्यावर हात ठेवून प्रार्थना केली. आणि बहीण सांगत आहेत की ज्यावेळेस त्या गोंड्याला मी स्पर्श केला, त्या क्षणी बहीण सांगत आहेत की मला प्रभू येशूने स्पर्श केला. आणि ते सांगत आहेत की 1 महिना झालेला आहे, मी चेक केलं, माझ्या शरीरामध्ये जो मला बदल जाणवला. ते सांगत आहेत की गेल्या 7 ते 8 वर्षांपासून भयंकर जो रक्तस्राव होता तो पूर्णपणे नष्ट झालेला आहे. आणि ते सांगत आहेत की यावेळेस जे पिरियड्स आले ते देखील नॉर्मल आहेत. बहीण सांगत आहेत की हर एक संकटातून, हर एक रोगातून येशूने मुक्त केला, म्हणून प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद. नीता हे बहिणीची साक्ष आहे. तुम्हीच होतात का? मीच होते. खोटं तर नाही बोलत? नाही. मी वाट पाहत होतो ह्या साक्षीची. शनिवारची मीटिंग होती आणि मी वचन सांगत होतो रक्तस्रावी स्त्रीचं, आणि मला तेवढ्यात पवित्र आत्म्याने सांगितलं की आता पण मी हा चमत्कार लगेच करणार आहे. तर ह्या बहीण पुढे आल्या आणि पब्लिक मध्येच मी म्हटलं कोणाकडे गोंडे असलेली ओढणी आहे का? तर एका बहिणीकडे ती ओढणी होती. ती ओढणी आम्ही हातात घेतली आणि परमेश्वराला म्हणालो हा चमत्कार तू आज लाईव्ह कर प्रभू. आणि ती ओढणी गोंड्यावाली आम्ही हातात घेतली आणि त्याच्यावर अभिषेक देवाने दिला. बहिणीला सांगितलं लावा याला हात. आणि ह्या बहिणीने जसं त्या ओढणीच्या त्या गोंड्यांना वस्त्राला हात लावला आणि ते सामर्थ्याने या ठिकाणी खाली पडल्या. आणि आज या साक्ष देत नीता ह्या बहीण त्यांचा रक्तस्रावाचा त्रास बरा झालेला आहे. येशू प्रभूने त्यांना आरोग्य दिलेला आहे. हालेलुया. सांगा काय अनुभव होता, काय काय झालं त्या दिवशी? तुम्ही विश्वास केला प्रभू येशूवरती? किती वर्षापासून त्रास होता सिस्टर? तरी 10 वर्षापासून होता. डॉक्टरांकडे गेला होता तुम्ही? हो गेले होते. तर डॉक्टरने सांगितलेलं पहिले एकदा पिशवी काढायची, पण नाही केलं मी त्याच्यावर. गर्भपिशवी काढायचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. हो सांगितलं होते. ब्लिडिंग खूप होत होती तुम्हाला रक्तस्रावाचा. bleeding. म्हणजे याचा अर्थ अनेक हॉस्पिटल्स त्यांनी केले, अनेक डॉक्टरांकडे त्यांनी दाखवलेले, पण त्यांना आरोग्य नाही मिळालं. पण त्या वस्त्राच्या गोंड्याला ह्या बहिणीने हात लावला आणि देवाचा अभिषेक त्यांच्यामध्ये आला आणि त्यांच्या विश्वासाच्या द्वारे आज या बहिणीचा खरोखर तो रक्तस्रावाचा त्रास बरा झालेला आहे. जोराची टाळी वाजून प्रवेश झाल्यामुळे बरं वाटतंय? बरं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय, हां. ब्लिडिंग त्रास आणि काहीच नाही, बरं वाटतंय एकदम. आणि ते मासिक पाळी किंवा जे पिरियड्स आहेत ते पण हां, व्यवस्थित वेळेलाच झालेलं एकदम, आहे. हां. एकदम खरं सांगता ते तुम्ही? एकदम खरं. जोराची टाळी वाजून प्रभूला धन्यवाद. अनेक व्हिडिओ असतील यूट्यूबवरती, अनेक साक्ष असतील, खूप लाखो व्हिडिओ असतील, पण हा चमत्कार आपल्या शेवगावच्या ह्या प्रार्थना भवनमध्ये जगात पहिल्यांदाच घडलेला आहे. आम्ही असं कधीही सांगत नाही डॉक्टरांकडे जाऊ नका. मी तर पहिलं सांगतो डॉक्टरांकडे जा, सगळे तुमचे मेडिसिन घ्या, औषध घ्या, सगळं काही घ्या, पण ज्यावेळेस कशानेच काही नाही होणार त्यावेळेस प्रभू येशूकडे मात्र जरूर विश्वासाने या. प्रभू येशू तुम्हाला त्याच्यातून बरं करणार आहे. हालेलुया.